स्वागतम सुस्वागतम सलाम नमस्ते राम राम वेलकम नमस्कार. मी मंगेश कंक घेऊन आलोय तुमचं लाडकं चॅनल ज्याचं नाव आहे MK मनोरंजन. मित्रांनो, आज 26 फेब्रुवारी 2025. आज महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्याच दिवशी आयुष्यात एक छोटासा किस्सा घडला होता, त्याला कथेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवतोय. एक म्युझिकल शिवतांडव स्तोत्र ऐकल्यानंतर त्याला जाणून घेण्याची लागलेली उत्सुकता, त्यासाठी चाललेली माझी धडपड आणि त्यानंतर रावणाच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा आलेला परिचय व भगवान शिवशंकरांवरती लिहिलेलं या जगातलं लाजवाब सुंदर काव्य याचा अनुभव घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद. कथा दशानन रावण. लेखक मंगेश कंक. 30 जानेवारी 2023 सकाळी 11 वाजता माझे परममित्र उमेश मेंढे यांना मी फोन केला. 26 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंतचा घडलेला सगळा घटनाक्रम त्यांना मी सांगितला. माझी सत्य पडताळून पाहण्याची उत्सुकता त्यांच्या लक्षात आली आणि मला त्याबद्दल थोडीफार माहिती त्यांनी दिली. मन थोडं शांत झालं खरं, पण पूर्णपणे शंकेचं निरसन होईना. उमेश भाईंना म्हटलं, आपण ग्रंथालयात जायचं का? प्लीज माझ्याबरोबर चला ना, आपण दोघे मिळून शोधू. अतिशय व्यस्त असूनही माझ्यावरील प्रेमाखातर उमेश भाई यायला तयार झाले. मी गाडीला स्टार्टर मारला. उत्सुकता एवढी शिगेला पोचली होती की अवघ्या 7 मिनिटात मी महाडमधील वाचनालयासमोर पोहोचलो. दोघांच्या गाडीला एकाच वेळी ब्रेक लागले. CIDची रेड पडावी तसे आम्ही दोघे आत शिरलो. ग्रंथपालाने आम्हाला विषय विचारला आणि आम्ही दोघे एकाच वेळी उत्तर दिले, रावण. त्या म्हणाल्या, आत्ताच काही धार्मिक नवीन पुस्तकं आली आहेत, रॅकमध्ये लावण्याचे काम चालू आहे. हा खाली ढीक ठेवलाय, त्यातले चेक करून घ्या. आम्ही कामाला लागलो. बरीच पुस्तकं, अनुक्रमणिका, त्यांचे विषय भरभर चाळले, पण काही सापडत नव्हतं. आणि अचानक भाईने आवाज दिला, मंगेशजी सापडलं. मिशन सक्सेस झाल्याच्या आनंदात आम्ही दोघेही बाहेर पडलो. पार्किंगमध्ये रावणाविषयी अर्धा तास गप्पा मारून आम्ही निघणार तेवढ्यात भाईने विचारलं, पुस्तकाचं नाव काय होतं? मला वाटलं तुम्ही पाहिलं असेल. मी धावतच ग्रंथालयात आलो, पण सगळी पुस्तकं रॅकमध्ये एव्हाना लागली होती. मी तर कवरही पाहिलं नव्हतं. आता रॅकमध्ये शोधणे अवघड होते. मी तसाच बाहेर आलो. मंगेशजी पुस्तक सापडलं का? मी मंद स्मित करत म्हणालो, रावण रॅकमध्ये हरवला. मग भाई पश्चिमेला त्यांच्या दुकानाकडे आणि मी पूर्वेला माझ्या घराकडे प्रस्थान केलं. हा घटनाक्रम खरा सुरू झाला 25 जानेवारी 2023ला. मराठी भाषा संवर्धन 15वडा दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेचा एक कार्यक्रम देवी महिकावतीच्या मंदिरातील प्रांगणात झाला होता. त्या कार्यक्रमात साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधीर भाई यांनी त्यांच्या रंगसुगंध संस्थेच्या 26 जानेवारीला होणाऱ्या आंतरशालेय नृत्य स्पर्धेसाठी मला प्रेमाने आमंत्रण दिले आणि मी दुसऱ्या दिवशी सुधीर भाईंच्या शब्दाला मान देत पोहोचलो. अतिशय देखणा कार्यक्रम, परीक्षक, मान्यवर, सारं काही लाजवाब होतं. स्पर्धा सुरू झाली. काही डान्स नंतर मग तो क्षण आला ज्याने माझ्या काळजात घर केले. ही म्युझिक मनावर राज्य करत होती. तो संगीताचा ताल काही सेकंदातच माझ्या मनात गायला जाऊ लागला आणि मग सुरू झालं त्या तालावर शिवतांडव स्तोत्र. नृत्याचा अंग असणारा मी, माझं अंग हलायला लागलं. संपूर्ण शिवतांडव रोमारोमात भरत होतं. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या दगडूशेठ पार्टे इंग्लिश मीडियम स्कूलने ते सादर केलं होतं. माझ्या बाजूला साहित्य परिषदेचे सचिव दीपक साकपाळजी बसले होते. मी त्यांना म्हटलं, या नृत्याचा पहिला नंबर येईल बरं. आणि झालंही तसंच. अधूनमधून काहींचे सत्कार होत होते 2 गाण्यांच्या मध्ये. त्या गाण्यानंतर अभिनेता म्हणून सत्कारासाठी माझं नाव पुकारलं गेलं, पण मी अजूनही शिवतांडवाच्या धुंदीत होतो. बाजूला बसलेले दीपक साकपाळ यांनी सांगितलं, अहो मंगेशजी तुमचं नाव घेतलं आहे. तेव्हा जरा मी कुठे भानावर आलो, पण ती धुंदी तशीच कायम राहिली. 27 आणि 28 तारीख पुढील 2 दिवस हे शिवतांडव मी घरात होम थिएटरवर जवळजवळ 20 ते 25 वेळा ऐकलं असेल. हे पाठ केलं तर आणखी आनंद मिळेल या विचाराने 29 तारीख रविवारी मी ते पाठ करण्याचा विचार केला. पाठांतरात मी वाघ असताना सुद्धा साधी शेपटी पण या वाघाला हलवता येईना, तर डरकाळी फोडणं फार दूरची गोष्ट. नंतर माझ्या लक्षात आलं, आपण अर्थ समजून न घेता पाठांतराचा हट्ट करतोय. म्हटलं चला पहिला अर्थ समजून घेऊया. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितं भुजंगतुंगमालिकं डमट 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 डमन निनादवड्ड मर्वयं चकारचंड तांडवं
तनोतुनः शिवा शिवम. आणि 14 कडव्यांच्या या शिवतांडव स्तोत्रात रावण सर्वांच्या कल्याणाची भावना कशी काय व्यक्त करू शकतो, हा पहिला प्रश्न मला पडला. आणि खरंच करत असेल तर मग तो चुकला कुठे? तो इतिहासात खलनायक कसा ठरला? त्याचे विचार चांगले होते, मग काम वाईट का? आणि मग वाईट असेल तर मग विचार चांगले कसे? हे म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा काहीसा प्रकार झाला. रविवार याच विचारात संपला. रात्री झोपताना डोक्यात हाच विचार घोळत होता. वाटलं माणूस असा दुहेरी कधी वागतो? आणि अचानक लक्षात आलं, माणूस अडचणीत असताना वेगळा वागतो व सुस्थितीत असताना वेगळा वागतो. मग रावण अडचणीत होता का? कदाचित असू शकेल. ही जिज्ञासा मला गप्प बसू देईना आणि मी अर्धवट झोपेत 3 वाजेपर्यंत नेटवर शोधाशोध करू लागलो. हाताला फार काही लागले नाही. सकाळी जिमला दांडी झाली, उशिरा उठलो, आंघोळ केली आणि उमेश भाईंना फोन लावला आणि मग आम्ही ग्रंथालय गाठलं. माझा अंदाज खरा ठरला. रावण अडचणीत होता. सामर्थ्याचा गर्व झाल्याने आपण सगळ्यात मोठे शिवभक्त म्हणून त्याने कैलास पर्वत उचलून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला, जे शंकरांना आवडलं नाही. रावणाचा गर्व पाहता त्यांनी पायाच्या अंगठ्याने पर्वताचा भार वाढवला व त्या पर्वताखाली रावणाची बोटे सापडली. भयानक वेदनेने रावण किंचाळत होता आणि तेवढ्यात त्याला कल्पना सुचली. त्यांनी तिथल्या तिथे शिवतांडव स्तोत्र तयार करून भगवान शंकरांना ऐकवलं व शंकर महादेवानी प्रसन्न होऊन त्याला मोकळं तर केलंच, पण सकळ समृद्धी, सोन्याची लंका, ज्ञान, विज्ञान व अमरत्वाचे दान प्रदान केले. या सगळ्या विचारात नांगरवाडीला कधी आलो ते कळलंच नाही. गुळाचा चहा पिण्यासाठी थांबलो असता म्हटलं आपण रात्री नेटवर काय चेक करत होतो ते एकदा पाहावं. तर झोपेत काही अक्षरं चुकीची टाईप झाली होती, म्हणून ती माहिती नेटवर मला मिळाली नव्हती. माणूस अडचणीच्या काळात फक्त देवाला हाक मारतो हे म्हणजे एस.टी. महामंडळाच्या संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून लिहिलेल्या दरवाजासारखं झालं. इतर वेळी सगळे व्यवस्थित असताना तो दरवाजा कधीच उघडला जात नाही आणि जेव्हा त्याची गरज भासते त्या दिवशी तो जाम झालेला असतो, त्यामुळे उघडत नाही. पण हुशार माणसं देवाला संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून अतिशय चालाखीने वापरतात. पण खरं पाहता मी रावणावर फिदा झालो होतो. असंख्य दाहक वेदनांच्या अवस्थेत एवढे समृद्ध काव्य लिखाण हा रावणाच्या अद्भुत बुद्धीचा परिचय होता. या एका गुणासाठी तरी का होईना एक लेखक म्हणून, कवी म्हणून मी रावणाला मनातल्या मनात एक सलाम ठोकला. डोक्यात हा विचार चालू होता आणि बोटं उगतच आपली मोबाईलवर फिरत होते. मनात वाक्य आलं, रावण होणे तरी कुठे शक्य आहे, आणि चुकून तेच वाक्य टाईप झालं व त्याला अनुसरून गुगलवर एक कविता समोर आली आणि कविता अशी होती, रावण बनना भी कहाँ आसान है, रावण में अहंकार है तो पश्चाताप भी है, रावण में वासना थी तो संयम भी था, रावण में सीता के अपहरण की ताकत थी तो बिना सहमति के परस्त्री को स्पर्श भी न करने का संकल्प भी था, सीता जीवित मिली ये राम की ही ताकत थी, पर पवित्र मिली ये रावण की भी मर्यादा थी. राम तुम्हारे युग का रावण अच्छा था, 10 के 10 चेहरे सब बाहर रखता था. महसूस किया है कभी उस जलते हुए रावण का दुख, जो सामने खड़ी भीड़ से बार बार पूछ रहा था, तुम में से कोई राम है क्या, तुम में से कोई राम है क्या. मी शांत मनाने गाडीला स्टार्टर मारत मनातल्या मनात म्हणालो, हे शिवशंकर, राम तो दूर की बात, हम तो रावण बनने के भी काबिल नहीं. रावण.